नमस्कार इतिहास मित्रांनो, गेल्याच आठवड्यात वेडात मराठे वीर दौडले 7 या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा झाली। मराठ्यांच्या स्वराज्याचे सरनोबत प्रतापराव गुजर यांचा पराक्रम आणि त्यांनी त्यांच्या 6 साथीदारांसह केलेली अखेरची लढाई यावर हा चित्रपट आधारलेला आहे। या सिनेमाच्या लॉन्चिंगच्या निमित्ताने या सिनेमातील मराठा वीरांच्या पात्रांची पोस्टर्स रिलीज झाली आणि ही पोस्टर्स पाहून सोशल मीडियावर पोस्टचा आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडू लागलाय। यातील 90% पोस्ट्स आणि कमेंट्स या चित्रपटातील पात्रांच्या लुकवर टीका करणारे आहेत। या पात्रांचे डोक्यावरील वाढलेले केस, पगडी नसणे आणि त्यांची वेशभूषा यावर अनेक जण अगदी तीव्र आक्षेप घेत आहेत। पण या सगळ्या गदारोळात शिवरायांचे पात्र साकारणाऱ्या नटाच्या मानेवरील वाढलेले केस मात्र तसे दुर्लक्षितच राहत आहेत। या पात्राचा एकच लुक रिलीज केलाय, पण या एकाच फोटोमध्ये देखील या पात्राच्या मानेवर मागे वाढलेले केस दिसतच आहेत। या सर्व गोष्टींना बरेच जण आक्षेप घेत आहेत, पण या सर्व आक्षेपांना ऐतिहासिक पुरावा काही आहे की नाही हे पण पाहिले पाहिजे ना। तर आजच्या या व्हिडिओत खुद्द शिवछत्रपती, त्यांचे सरदार आणि लढवय्ये सैनिक हे लांब केस ठेवत होते की नव्हते, त्यांची वेशभूषा कशी होती आणि मराठा वीर पगडी घालत होते की नाही याची माहिती सादर होत आहे। आणि ही सर्व माहिती देताना याचे पुरावे देऊन शिवाय यामागील कारणे देखील स्पष्ट केली जाणार आहेत। खरे तर डिसेंबर 2021 म्हणजे 11 महिन्यापूर्वी आपल्या या चॅनलवर मी एक व्हिडिओ अपलोड केला होता। याचा विषय होता शिवछत्रपतींची केश रचना किंवा हेअरस्टाईल आणि त्यांची भूमिका साकारणाऱ्या नटांच्या केसांच्या लटा, बटा आणि जटा। त्या व्हिडिओमध्ये मी फक्त शिवरायांच्या केश रचनेची पुराव्यासह माहिती दिली होती। हा व्हिडिओ युट्यूबला अपलोड झाल्यानंतर गेल्या काही महिन्यात पावनखिंड, हर हर महादेव इत्यादी सिनेमे रिलीज झालेले आहेत। या दोन्ही सिनेमात देखील शिवरायांची भूमिका करणाऱ्या नटाच्या मानेवर पागोड्याच्या खाली आलेले केस दिसतच आहेत। त्यातच आता या वेडात मराठे वीर दौडले 7 या चित्रपटात शिवरायांची भूमिका साकारणाऱ्या नवीन नटाच्या पात्राची भर पडली आहे। सर्वात आधी आपण या व्हिडिओमध्ये दिलेली शिवरायांच्या हेअरस्टाईलची माहिती घेऊया। या व्हिडिओतील माहिती पाहून झाल्यानंतर मराठा सैनिकांची आणि सरदारांची केशभूषा, वेशभूषा आणि पगडी यांची माहिती देऊन आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे देखील मांडले जाणार आहेत। तर आधी आपण तो शिवरायांच्या हेअरस्टाईल वरील म्हणजे केश रचनेवरील व्हिडिओ पाहूया। माध्यम स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाची वाटोळी करणारे अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकं आपण पाहिलेली आहेत। तो एक वेगळा विषय लवकरच सविस्तर मांडणारच आहे। पण आजच्या या व्हिडिओत शिवरायांची मूळ अस्सल चित्रे आणि त्यातून दिसणार त्यांचं रूप आणि शिवरायांची भूमिका करणाऱ्या नटांच्या केशभूषेबद्दल म्हणजे हेअरस्टाईल बद्दल हा व्हिडिओ आहे। यात नक्की काय गडबड घोटाळा आहे आणि त्यामुळे शिवरायांचं चुकीचं रूप कसं लोकांच्या मध्ये प्रचलित आणि रूढ होतंय तो आजच्या या व्हिडिओचा विषय आहे। शिवराय कसे दिसत हे शिवरायांच्या अनेक अस्सल आणि समकालीन चित्रांमधून आपण पाहू शकतो। शिवरायांची 5-6 अस्सल चित्रे तर फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत। या सर्व चित्रांमधून आपल्याला कळणाऱ्या शिवरायांच्या मानेच्या मागील भागावरील केसांबाबत अगोदर बघू। ही सर्व चित्रे पाहिल्यावर एक गोष्ट ठामपणे निश्चित कळते, ती म्हणजे शिवरायांच्या मानेवर मागच्या बाजूला त्यांच्या डोक्यावरील पागोट्याच्या किंवा मंदिलाच्या खाली अजिबात केस दिसत नाहीत। मान अगदी तुळतुळीत दिसते। ही एक तत्कालीन शिष्टसंमत प्रथा होती। मानेवर केस अजिबात न ठेवणे किंवा अगदी बारीक न कळत ठेवणे याला संजाब करणे अथवा संजाब ठेवणे असे म्हणतात। तर शिवराय मानेवर केस ठेवत नसत हे स्पष्टच आहे। मग शिवरायांची भूमिका करणाऱ्या नटांच्या मानेवर केस का दिसतात बरे? याची सुरुवात कुठून झाली? हा प्रकार उत्तरोत्तर कसा वाढत गेला आणि या मानेवरील केसांची लांबी जुल्फे, बटा, लटा अगदी जटा वाटणे इतपत कशी वाढली ते पाहूया। शिवरायांची मूळ अस्सल चित्रे फार पूर्वीपासून प्रसिद्ध असली तरी सर्वसामान्य लोकांना ती फारशी परिचित नाहीत आणि आजही ही चित्रे जरी सर्वांच्या नजरेखालून पाहण्यातून जात असतील तरीही त्या चित्रातील बारकाव्यांकडे आणि त्यातल्या त्यात शिवरायांच्या मानेवरील केसांच्या रचनेकडे किंवा मानेकडे सहसा लक्ष जात नाही। ही मूळ अस्सल चित्रे अगदी तळागाळापर्यंत काही पोचलेली नाहीत, पण इंग्रजांच्या राजवटीत आणि त्यानंतरही अनेक चित्रकारांनी काढलेली चित्रे छपाईच्या तंत्राच्या शोधामुळे, प्रगतीमुळे आणि प्रसारामुळे अक्षरशः घरोघरी पोचली। अगदीच स्वस्त किमतीत मिळणारी ही चित्रे इतकी प्रचारात आली की ती विविध जाहिरातीपासून ते पुस्तकांच्या पर्यंत आणि कॅलेंडर पासून ते घरोघरी लावणाऱ्या फोटो फ्रेम पर्यंत ही चित्रे पोचली। आणि ही सर्व चित्रे होती
ब्रिटिशकालीन किंवा त्यानंतरच्या काळात चित्रकारांनी काढलेली चित्रे ही अर्थातच छपाईसाठी योग्य अशा पद्धतीने त्यांनी काढलेली होती. या चित्रकारांमधील पहिले प्रसिद्ध नाव आहे राजा रवी वर्मा. त्यांचा तर स्वतःचाच छापखाना होता. चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आजही हेच चित्र आहे. हेच आपल्यापैकी जवळपास सर्वांनी बालपणी आणि त्यानंतरही सतत पाहिलेले शिवरायांचे पहिले चित्र आहे. या चित्रात शिवरायांच्या मानेवरील केस स्पष्ट दिसतात. हे चित्र प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झाले आणि त्याचा प्रसार प्रसिद्धी देखील वेगाने झाली आणि इथूनच शिवरायांच्या चित्रांमध्ये मानेवरील केस हळूहळू वाढायला लागले. यानंतर आली ती प्रसिद्ध चित्रकार M.V. धुरंधर यांची अप्रतिम चित्रे. यांच्या काही चित्रात शिवरायांनी संजाप ठेवलेला दिसतो तर काहीमध्ये मानेवर भरघोस केस दिसतात. आणि मग अशीच अनेक चित्रकारांची चित्रे छपाईच्या प्रसारामुळे घरोघरी, मंदिरात आणि शाळांमध्ये देखील लावली जाऊ लागली. शिवरायांच्या सोबत संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी दर्शवलेली चित्रे यात आघाडीवर होती. पण या चित्रामध्ये देखील शिवरायांच्या मानेवर लांब केस दाखवलेले आहेतच. पुढे चित्रपट उद्योग भरभराटीस येऊ लागला. पौराणिक कथा हा या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांचा हक्काचा आणि फुकटचा माल आणि यालाच फिल्मी मसाला लावून चित्रपट बनवू लागले. यातील देवादिकांसह राजा वगैरे जवळपास सर्व पात्रांच्या मानेवर भरघोस केस दिसू लागले. हे भरघोस केस म्हणजेच पौराणिक वेशभूषा असे समीकरण तयार झाले. पुढे दूरदर्शनवरील रामायण व महाभारत या मालिका देखील प्रचंड लोकप्रिय झाल्या. या सर्वातील वेशभूषा आणि केशभूषेला देखील कारणीभूत ठरली ती या चित्रकारांनी रेखाटलेली पौराणिक कथांची आणि देवादिकांची चित्रे. त्यातही पुन्हा रवी वर्माच आघाडीवर होते. यामुळे मानेवर जटा बटा रुळत नसतील तर ते पुरुष पात्र प्रभावी दिसणारच नाही हा पांडा रूढ झाला. पुढे सर्वांनी याचीच री ओढली. प्रसिद्ध टीव्ही मालिका रामायण आणि महाभारत यात देखील हेच दिसते. आता या चित्रकारांनी या बटा कुठून पैदा केल्या बघूयात. यांच्या 500 वर्षे अगोदर आपल्याकडील 12व्या-13व्या शतकातील मंदिरे आहेत. या मंदिरातील पुरुष देवतांची शिल्पे पाहिली तर मानेवर रुळणारे केस अजिबात दिसत नाहीत. या शिल्पात असलेली कानातील मोठ्या आकाराची कुंडले मात्र आहेत. याच कुंडलांना केस समजून नंतरच्या काळातील म्हणजे ब्रिटिश काळातील चित्रकारांनी देवतांच्या चित्रात भरघोस केस रंगवायला सुरुवात केली असणार किंवा स्वतःच्या कल्पनाशक्तीने या चित्रकारांनी चित्रात हे मुळात नसलेले केस ॲड केलेले आहेत. खरे तर आपल्या मंदिरातील शिल्पे हीच देवतांच्या रूपाची सर्वात जुनी उदाहरणे आहेत, आविष्कार आहेत. आता ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून शिवरायांची भूमिका केलेल्या नटांची केशभूषा पाहूयात. चंद्रकांत मांढरे हे तसे पहिले नट जे शिवरायांच्या भूमिकेत प्रसिद्ध झाले. मांढरेंच्या नंतर थेट रंगीत चित्रपटातील गाजलेली भूमिका म्हणजे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटातील शिवरायांची भूमिका. त्यानंतर राजा शिवछत्रपती आणि स्वराज्य रक्षक संभाजी या मालिका आल्या. पाठोपाठ तानाजी, फर्जंद, हिरकणी, फत्ते शिकस्त हे चित्रपट आले. हंबीरराव चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं. अगदी अलीकडेच बंद झालेली जय भवानी जय शिवाजी ही मालिका आणि सध्या सुरू असलेली स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही मालिका या प्रत्येक चित्रपट आणि मालिकेत शिवरायांची भूमिका करणाऱ्या नटांच्या मानेवर केस आहेतच. तर हा सर्व परिणाम आहे ब्रिटिश काळापासून छापखान्यामुळे घरोघरी पोहोचलेल्या चित्रकारांच्या चित्रांचा. याचबरोबर मूळ चित्रातील बारकावे लक्षात न घेण्याचा आणि पूर्वीच्या पायंड्याची री ओढण्याचा. शिवचरित्रावरील अनेक प्रसिद्ध पुस्तकांमधील चित्रामध्ये देखील हीच चूक झालेली तुम्हाला आढळेल. त्यात ही चित्रामध्ये शिवरायांच्या मानेवर केस दाखवलेले आहेतच. आता प्रश्न असा आहे की शिवरायांच्या मूळ चित्रातील संजाब किंवा अगदी तुळतुळीत केलेली मान जशीच्या तशी दाखवायला या नटांना नक्की काय अडचण आहे? मूळ चित्राशी प्रामाणिक राहिल्याने यांचे काय बिघडणार आहे? उलट हुबेहूब शिवरायांच्यासारखी केशरचना केली तर यांचे कौतुकच होईल, नाही का? मूळ रूप हुबेहूब उठवणे बरोबर की ऐतिहासिक सत्याशी प्रतारणा करून नकली केस लावून ते रूप बदलणे हे बरोबर आहे का? यांनी शिवरायांची मूळ चित्रेच पाहिलेली नसतात? अभ्यास नसतो की ऐतिहासिक सत्याशी देणं घेणं नसतं? नक्कल करताना नकली केसच मानेवर पाहिजेत असं काही आहे का? मानेवर रुळणारे केस म्हणजे राजबिंड रूप असला काहीतरी अचरट गैरसमज ह्यामागे आहे का? संदर्भासाठी अस्सल चित्रे असताना कल्पनेची गाढवे मोकाट सोडणाऱ्या या चित्रकारांनी पाडलेला पायंडा पुन्हा रूढ करायची काही गरज आहे का? आणि यामुळे शिवराय मानेवर लांब केस ठेवत असत असा जर सर्वसामान्य लोकांचा समज होऊ लागला आणि तोच प्रचलित आणि रूढ होऊ लागला तर याला जबाबदार कोण आहे? या प्रश्नांची उत्तरे आपापल्या परीने सर्वांनी शोधावी
पण एवढं मात्र पक्क ध्यानात असू द्या की शिवराय मानेवर केस अजिबात ठेवत नसत. तर अशी आहे ही सर्व शिवरायांचा संजाप आणि त्यांची भूमिका करणाऱ्या नटांच्या लटाबटा जटा आणि जुल्फांची हकीकत. ही माहिती शेअर करा, इतकी शेअर करा की अशा चित्रपटांचे निर्माते आणि अभिनेते यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आणि यातील माहिती जाऊ देत. पाहूया काही फरक पडतो का आणि एखादा तरी नट शिवरायांच्या प्रमाणे पूर्णपणे तुळतुळीत मान करून शिवरायांची भूमिका करतो का ते. शिवरायांची केशरचना आणि त्यांची भूमिका साकारणाऱ्या नटांची केशरचना यावरील माहिती देणारा तो व्हिडिओ इथे संपला. या व्हिडिओतून शिवरायांच्या केशरचनेचे त्यांची भूमिका साकारणाऱ्या सिनेमातील नटांच्या केसांच्या वेटोळ्यामुळे कसे वाटोळे केले आहे ते स्पष्ट झालेच असेल. आता पगडीकडे वळूया. डोक्यावर काहीही न घालता फिरणाऱ्याला आपण बोडक्या डोक्याचा किंवा नुसता बोडका म्हणतो. आपल्या परंपरेत बोडक्या डोक्याने फिरणे फार पूर्वीपासून चुकीचे मानले गेलेले आहे. धार्मिक कार्यात टोपीचे महत्व आणि मान पान सत्कारात फेट्याचे महत्व आपणा सर्वांना माहितीच आहे. जगभरातील अनेक देशात जवळची किंवा ओळखीची व्यक्ती मरण पावल्यास तिला श्रद्धांजली म्हणून किंवा शोकदर्शक म्हणून इतर लोकांनी आपल्या डोक्यावरील टोपी काढण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे. उत्तुंग यश मिळवणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा सन्मान करताना त्याच्या डोक्यावर ताज म्हणजेच एखाद्या प्रकारची पगडी ठेवली जाते आणि एखाद्याचा अपमान करायचा असेल तर त्याच्या डोक्यावरची पगडी उतरवली जाते, हे पण आपल्याला माहिती आहे. युद्धात हरलेली व्यक्ती आपण हरल्याचे आणि शरण आल्याचे प्रतीक म्हणून आपल्या डोक्यावरील पगडी काढून ती विजेत्याच्या समोर किंवा पायावर ठेवत असे. पगडी भाई आणि पगडीची शपथ घेणे हे शब्दप्रयोग देखील तुम्ही कुठे ना कुठे ऐकलेलेच असतील. आता पगडीबद्दलचे हे इतर विषय तात्पुरते थोडे बाजूला ठेवून आपण लढवय्या वीरांच्या पगडीबद्दल जाणून घेऊया. फेटा किंवा पटका, पगडी, मुंडासे, पागोटे, मंदिल असे या डोक्यावर घालण्याच्या वस्त्राचे अनेक प्रकार आहेत. लढाईच्या वेळी सरदारांच्या आणि सैनिकांच्या डोक्यावर हे मुंडासे, पागोटे किंवा पगडी अत्यंत आवश्यक असते, कारण या पगडीमुळे डोक्याचे संरक्षण होण्यास मोठी मदत होत असते. 15 हात लांबीचा पटका किंवा कापडाला पीळ देऊन बांधलेले मुंडासे डोक्यावर कापडाचा जाड थर तयार करतात. अगदी धारदार तलवारीचा जोरदार वार देखील जाड कापडावरती निकामी ठरतो, हे तर तुम्हाला कुठलाही शस्त्र अभ्यासक सहज सांगू शकेल. डोके हाच शरीराचा सर्वात महत्वाचा भाग असल्याने त्याचे रक्षण करणारे पागोटे, मुंडासे किंवा पगडी लढाईच्या वेळी डोक्यावर असणे हे सर्वाधिक महत्वाचे असते. काही वेळा लढाईमध्ये डोक्यावरती लोखंडी शिरस्त्राण किंवा बारीक लोखंडी कड्यांच्या जाळ्याचे शिरस्त्राण देखील घातले जाईल. काही ऐतिहासिक घराण्यात असे जाळीचे टोप आज देखील आहेत. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी शिवरायांनी त्यांच्या डोक्यावरील मंदिलाच्या खाली जिरेटोप घातलेला होता. हा जिरेटोप म्हणजेच बारीक लोखंडी कड्यांच्या जाळ्यांनी बनलेले शिरस्त्राण होते. जिरेटोप म्हणजे काय आणि शिवरायांच्या डोक्यावरील मंदिलाबद्दल सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. तुम्हाला उत्सुकता असेल तर तो तुम्ही जरूर पाहावा. सिंहगड किल्ला जिंकताना मराठ्यांच्या स्वराज्याचे सुभेदार तानाजी मालुसरे आणि मोगलांचा किल्लेदार उदयभान राजपूत यांच्यात अत्यंत घनघोर अशी लढाई झाली होती. त्यावेळी तानाजींच्या हातातील ढाल तुटल्यानंतर तानाजींनी आपल्या डोक्यावरील मुंडासे हाताला गुंडाळून त्यावरती उदयभानच्या तलवारीचे वार झेलले होते. ही कथा तुम्ही ऐकलेलीच असेल. तर असे आहे डोक्यावरील पटका, मुंडासे किंवा पगडीचे लढाईतील महत्व. कित्येक वेळा ही पगडी डोक्यावरून हिसक्याने किंवा धक्क्याने खाली पडू नये म्हणून त्यावरून एक रुमाल बांधला जाईल. हा रुमाल पगडीवरून हनुवटी खालून घेऊन त्याची गाठ मारली जाईल. यालाच टापर किंवा टापशी म्हणतात. आज सुद्धा टोपीवरून रुमाल बांधून रस्त्यावरून वेगाने दुचाकी चालवणारे लोक तुम्हाला दिसतच असतील. लढाईसारख्या धामधुमीच्या आणि जीवघेण्या प्रसंगात ही टापर बांधून काही वीर लढत असतील असे आपण नक्कीच म्हणू शकतो. सारांश काय तर लढाईच्या वेळी डोक्याच्या संरक्षणासाठी म्हणजेच प्राणरक्षणासाठी डोक्यावर पगडी असणे हे अत्यंत महत्वाचे आणि आवश्यक असेच होते. आता या नवीन येणाऱ्या सिनेमाच्या पोस्टरमधील त्या पात्रांच्या लांब वाढलेल्या केसांच्या बद्दल बोलूया. याला मराठीत आपण लटा, बटा, जटा, अगदी झिंज्या आणि झिपऱ्या सुद्धा म्हणतो. आता ह्या झिपऱ्या लढताना जर त्या वीराच्या डोळ्यासमोर आल्या तर ते प्राणघातक ठरेल हे कळायला काय फार बुद्धी लागते का? शिवाय हातगाईच्या लढाईत किंवा झटापटीत झोंबाझोंबीमध्ये शत्रूने या झिपऱ्या मुठीमध्ये गच्च पकडून खेचल्या तर किती असह्य वेदना होत असतील हे आपल्याला चांगलेच कळते. स्त्रियांच्या अशा झोंबाझोंबीत बघा तुम्ही, एखादीने दुसरीच्या डोक्यावरील केस पकडून खेचले तर ही केस खेचणारी वरचढ ठरते. लढवय्या वीराचे केस जर जास्त वाढलेले असतील तर त्यावरती पागोटे किंवा पगडी घट्ट बसू शकत नाही. ती पगडी
केस हे सुळसुळीत असल्यामुळे त्यावरून धामधुमीच्या प्रसंगी हिसक्याने घसरून पडू शकते. शिवछत्रपतींच्या स्वराज्यात आणि मराठेशाहीच्या काळात मावळ्यांच्या आणि सरदारांच्या वेशभूषेचे आणि केशभूषेचे पुरावे तर जुन्या ऐतिहासिक चित्रांच्या मध्ये उपलब्ध आहेतच. शिवछत्रपतींच्या एका प्रसिद्ध अशा मूळ चित्रात दाखवलेले त्यांच्या सोबतचे सैनिक आणि सेवक पहा. सर्वांच्या डोक्यावर पागोटे आहेच. यातील एकही व्यक्ती बोडक्या डोक्याची नाही. एकाही सैनिकाचे केस लांब सडक तर सोडाच, त्याच्या पागोट्याच्या खाली मानेवर थोडेसे लांब आलेले देखील दिसत नाहीत. शिवाय मराठा सैनिकांची लढाईवर किंवा मोहिमेवर जातानाची वेशभूषा कशी होती हे या चित्रामधून अगदी स्पष्टपणे दिसत आहे. औरंगजेबाच्या जुन्या अस्सल चित्रात देखील त्याच्याबरोबरचे सैनिक हे डोक्यावर पागोटे असलेलेच चित्रित केलेले आहेत. त्याच काळातील राजपूतांच्या जुन्या चित्रात देखील बोडक्या डोक्याचा राजपूत सैनिक दिसणार नाही. सैनिक कधीही बिनपगडीचा नसतो हे यातून सहजपणे लक्षात येते. आणि मराठा सैनिक म्हटला की त्याच्या डोक्यावर मुंडासे किंवा मावळी पगडी ही असायलाच पाहिजे. स्त्रियांना वगळता पुरुषांच्या डोक्यावरील लांब वाढलेले केस आपल्याला दिसतात ते पोतराजांचे, साधूंचे आणि तपस्व्यांचे. पोतराज देवाचार म्हणून केस वाढवतात, तर साधूंनी केस कापलेच पाहिजेत असे काही बंधन त्यांच्यावरती नसते. हे लोक वगळले तर सध्या आपल्याला डाकू, दरोडेखोर, वेडे आणि भिकारी यांच्याच झिंज्या आणि झिपऱ्या वाढलेल्या दिसतात हे पण लक्षात असू द्या. पण लढवय्ये वीर मात्र लांब सडक केस वाढवत नव्हते हे नक्की आहे. आता आपण फक्त 2-3 जुनी चित्रे पाहिली. अशी शिवकाळातील शेकडो चित्रे उपलब्ध आहेत. ती जरी बघितली तरी आपल्याला सैनिकांच्या डोक्यावर पगडी असते हे स्पष्टपणे दिसते आणि पूर्णपणे सिद्ध देखील होते. शिवकाळात डोक्यावरील पगडी किंवा पागोटे यांचा मान देखील तसा मोठाच होता. जेदे आणि बांदलांच्या लढाईत कृष्णाजी बांदलांच्या डोक्यावरील मुंडासे रणधुमाळीत जमिनीवर खाली पडले होते. घरी परतल्यावर कृष्णाजींच्या ते लक्षात आले आणि ते म्हणाले, आज जेदोजीने शिर मात्र नेले, पण बाजीप्रभूंनी हे मुंडासे उचलून आणले होते. हे कळल्यानंतर कृष्णाजी बांदलांनी बाजीप्रभूंना पोटाशी धरले होते. लक्षात आले का मुंडासेचे महत्व आणि मान? कृष्णाजी बांदल डोक्यावरचे मुंडासे गमावणे म्हणजे स्वतःचे शिरच गमावणे इतके गंभीर आणि अपमानास्पद समजत होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या कडव्या प्रतिकारामुळे नाउमेद होऊन औरंगजेबाने आपल्या डोक्यावरील किमोश काढून खाली ठेवला होता आणि शंभूराजांचा बिमोड झाल्याशिवाय डोक्यावरती हा किमोश मी घालणार नाही असा निश्चय केल्याची कथा देखील इतिहासात आहे. स्वराज्याचा पुरंदर किल्ला लढवणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांच्या कडव्या प्रतिकारामुळे आणि अतिशौर्यामुळे मोगल सरदार दिलेर खान हा भयंकर संतापला होता. त्याने पुरंदर जिंकल्याशिवाय मी डोक्यावर पगडी घालणार नाही असा पण केला होता हे आपल्या इतिहासात नमूद आहे. असे आहे मराठेशाहीच्या काळातील डोक्यावरील पगडीचे महत्व आणि उच्च स्थान. पण हे सर्व कळायला अगोदर इतिहास नीट वाचायला पाहिजे नाही का? अजून या नव्या सिनेमाचे टीजर किंवा ट्रेलर आलेले नाहीत. त्यामुळे या सिनेमात नक्की काय आहे याची कल्पना सिनेमाची टीम वगळता इतर कुणालाही अजून नाही. तेव्हा आता त्या विषयावर काही बोलता येणे शक्य नाही. पण झिपऱ्या वाढलेली, बोडक्या डोक्याची, पगडी नसलेली आणि विचित्र दिसणारे वेश घातलेली या सिनेमातील पात्रे ऐतिहासिक चित्रांचा आणि पुराव्यांचा विचार केला तर विसंगत दिसतात एवढे मात्र नक्की आहे. या सिनेमातील मराठा वीरांच्या पात्रांच्या लुककडे सध्या सर्वांचे लक्ष आहे. पण याच सिनेमात खुद्द शिवछत्रपतींची भूमिका करणाऱ्या नटाच्या पात्राच्या मानेवर दिसणारे लांब केस देखील शिवरायांची मूळ चित्रे पाहिली तर कसे विसंगत दिसतात हे सहज कळेल. आता इतिहासामध्ये असे काहीतरी खोटे कोण घुसळायला लागले तर तो खोटेपणा पुराव्यानिशी खोडून काढणे हे प्रत्येक शिवभक्ताचे कर्तव्यच आहे. केस वाढवलेली, बिनपगडीची, बोडकी पात्रे तुम्ही मराठा वीर म्हणून दाखवणार असाल तर प्रेक्षक सुद्धा असली पात्रे थिएटरमध्ये जाऊन पाहायची का नाही हे ठरवू शकतात. डोक्यावर लांब केस असतील तर त्याच्यावरती पगडी घट्ट बसत नाही हे आपण मगाशी पाहिलेलेच आहे. लग्नामध्ये भरपूर केस वाढलेल्या एखाद्या पाहुण्याला बांधलेला फेटा काही वेळातच सरकलेला दिसतो हे तुम्ही कुठे ना कुठे पाहिले असेलच. थोडक्यात काय तर खूप वाढलेल्या केसावर पगडी बांधता येत नाही आणि जरी बांधली तरी ती फार काळ डोक्यावर राहू शकत नाही. साधारण हिसक्याने सुद्धा ती पडू शकते. या नव्या सिनेमाच्या पोस्टरमध्ये केसांच्या झिपऱ्या वाढलेली आणि मागे बुचडा बांधलेली मराठा वीरांची पात्रे दाखवली आहेत. या असल्या वाढलेल्या केसावर आणि बुचड्यावर पगडी किंवा पागोटे बांधता येणार नाही ही तर सहज कळणारी गोष्ट आहे. बहुतेक या लांब केसांच्या झिपऱ्यासाठी आणि बुचड्यासाठीच यांनी पगडीचा बळी दिलेला आहे की काय अशी शंका येते. अशा प्रकारच्या ऐतिहासिक सिनेमाचा लांब वाढलेल्या झिपऱ्यांनी म्हणजेच केसांनी गळा कापला जाऊ नये
याची दक्षता निर्मात्यांनी घ्यायला पाहिजे, नाही का? मराठा वीरांची केशभूषा, वेशभूषा, पगडी इत्यादीबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. त्याचबरोबर आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.